नमस्कार, मी अमृता आणि माझं स्वतःचं मशरूम फार्म आहे. माझ्या मशरूम फार्मचे जे फ्रेश मशरूम आहेत त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ बनतात. पण आज आपण बनवणार आहोत मशरूम क्रिस्पी. हे मशरूम घेतलेले आहेत, साधारण 350 ग्राम घेतलेले आहेत. 300-350 ग्राम घेतलेले आहेत. हे धुवून वगैरे स्वच्छ करून घेतलेले आहेत. ठीक आहे. हे पूर्ण फुल असतं, त्याचे असे तुकडे करायचे, श्रेडिंग करायचे याला. ओके. त्याच्यानंतर आपण घेतले अर्धी वाटी बेसन, त्याच्या निम्म हे तांदळाचं पीठ आणि त्याच्या निम्म कॉर्नफ्लोअर. ठीक आहे. त्याच्यात आपण मसाले टाकायचे. ही हळद जास्त नाही टाकायची, लगेच लाल होते. मग तिखट मसाला, हा मिरची पावडर आणि गरम मसाला मिक्स आहे. तुम्हाला तसं तिखट हवंय त्याच्याप्रमाणे तुम्ही तिखट घालू शकता. हे थोडीशी मिरची पावडर, फक्त मिरची पावडर. हे चवीनुसार मीठ, थोडासा गरम मसाला. ओके. आणि तुम्हाला हवी असल्यास कोथिंबीर टाकू शकता, हे ऑप्शनल आहे. हे व्यवस्थित मला पीठ लावून घ्यायचं आहे. अगोदर पाणी अजिबात टाकायचं नाहीये, कारण आपण हे पाण्यात धुवून घेतलेलं आणि ऑलरेडी मशरूमला पाणी असतं भरपूर. पाणी न टाकता सुद्धा थोडंसं याच्यात मॉइश्चर झालेलं आहे. अगदी थोडंसं पाणी घ्यायचंय. हे बघा, अगदी थोडंसं पाणी टाकून सुद्धा व्यवस्थित सगळा मसाला लागलेला आहे. बस. आपण याच्यात तेल टाकलेलं आहे. तेल थोडंसं व्यवस्थित गरम होऊ द्या. आणि एकदा गरम झाले की ते बारीक करायचं, म्हणजे गॅस स्लो करायचा आणि मग तुम्ही ते मशरूमचे आपण बॅटर जे बनवले ते टाकायचं. ठीक आहे. तेल किती गरम झालंय? तेल अजून गरम झालेलं नाहीये, बऱ्यापैकी झालंय. हे थोडे थोडे घ्यायचे आणि सोडत जायचं. गॅस बारीक करायचा, नाहीतर अगोदर जे टाकलेले असतात ते लगेच करपतात. याला शिजायला वेळ लागत नाही. आपण एकदम श्रेडिंग केलेलं आहे, त्यामुळे पटकन शिजतात. हे आपण श्रेडिंग केलेलं आहे, त्याच्यामुळे वर खाली वगैरे असं काही करायची गरज लागत नाही. ते चारी साईडनी त्यांना तेल लागतं. हे आता काढून घ्यायचे. झालं.
अशा प्रकारे आपली मशरूम क्रिस्पी तयार झालेली आहे. खाण्यास एकदम चवदार आणि पौष्टिक. जर तुम्हाला तुम्ही पण एकदा मशरूम म्हणजे रेसिपी नक्की करून पहा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला मशरूम क्रिस्पी कमेंटमध्ये नक्की सांगा.